रतन टाटा आणि जे.आर.डी. टाटा यांच्यात आपापसात काहीच नातं नव्हतं. जमशेदजी टाटांच्या बहिणीच्या 6व्या पिढीत जे.आर.डी. टाटा झाले होते, तर जमशेद टाटांच्या 6व्या पिढीत रतन टाटा जन्माला आले होते. मात्र रतन टाटांचे वडील नवलजी टाटा दत्तक घेतलेले होते, म्हणून हट्टाने संबंध जोडायचाही असेल तरी आपल्याला किमान 7 पिढ्या मागे जावं लागेल. तरीही टाटांच्या निधनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी स्वतःची तुलना चक्क रतन टाटांसोबत केली. बहुतेक स्वतःच्या कपाळावरून घराणेशाहीचा ठिपका पुसण्यासाठी त्यांनी स्वतःला रतन टाटांसारखा समर्थ वारसदार दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला असावा. टाटासाहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, जशी माझी निवड जे.आर.डीने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. गंमत म्हणजे महाविकास आघाडीचे झाडून सगळे पक्ष या घराणेशाहीने किंवा स्पष्टच सांगायचं तर पुत्रवादाने ग्रस्त आहेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांचा काटा काढत शिवसेना हस्तगत केली. बाळासाहेबांचे इतर पुत्र जयदेव आणि बिंदू माधव यांचे कुटुंबही आज ठाकरे परिवाराच्या राजकीय वंशावळीत जवळपास पुसले गेलेले आहेत. ह्यापुढेही आदित्य ठाकरेंना राजपुत्र असल्यासारखा वारसा हक्कात शिवसेना दिली जाणार असेच चिन्ह आहेत. आणि या वारसात उद्धवजींचे 4ही पुतणे बाहेर फेकले गेलेले आहेत. मग ते बिंदू माधवचे पुत्र निहार ठाकरे असो किंवा जयदेव ठाकरेंचे 3 मुलं जयदीप, राहुल आणि ऐश्वर्या ठाकरे असो. काँग्रेसमध्येही परिवारवाद आहेच, पण त्याच्यातही पुत्रवादाचाच जोर असल्याने अगदी नेहरूंच्या काळापासून विजयलक्ष्मी पंडित, नयनतारा सहगल, अरुण नेहरू, मेनका गांधी आणि वरुण गांधी हे सगळे राजकारणात सक्रिय असूनही याच पुत्रवादामुळे बाजूला सारले गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा शरद पवारांनी आपल्या मुलीला आपल्या पक्षाचा वारसा देण्यासाठी आपल्या पुतण्याला नाराज केलं आणि आज सुप्रिया सुळे यांना जास्त महत्त्व दिल्याने पुतणे अजित पवारांना आपलं वेगळं दुकान मांडावं लागलं आहे. हेच कशाला, महाआघाडीतले इतरही बडे मातब्बर नेते बघता तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक मोठा नेता हा घराणेशाहीतूनच पुढे आला आहे. महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पिता दाजीसाहेब चव्हाण कराडहून खासदार होते. बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात संगमनेरहून आमदार होते. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड 2 वेळा खासदार, 3 वेळा आमदार आणि 2 वेळा कॅबिनेट मंत्री होते. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांमध्ये जेव्हा वारस्याचा पेच फसतो तेव्हा शेवटी औरंगजेब नीतीच पत्करली जाते. औरंगजेबने शहाजहानकडून सत्ता बळकावण्यासाठी वडिलांना तुरुंगात टाकलं आणि दारा शिकोह, शाह शुजा आणि मुराद बक्ष अशा आपल्या 3ही भावांना हाल हाल करून मारून टाकलं होतं. त्याच धर्तीवर या 3ही पक्षांमध्ये आपल्या मुलाला पुढे करण्यासाठी योग्य असूनही पुतण्यांच्या राजकीय कारकिर्दीची हत्या करण्याची जणू परंपराच आहे. मग ते राज ठाकरे असो, अजित पवार असो किंवा वरुण गांधी. स्वतःच्या परिवारात सुद्धा योग्य उमेदवारांना न्याय न देऊ शकणारे महाविकास आघाडीचे पक्ष राज्याच्या गोरगरिबांना न्याय देतील याहून मोठा राजकीय उपहास दुसरा नाही.